राजावली. पहिला बॉल सानिल सावरे त्याचं देखील भव्य स्वागत केलंय वैभव सोहलेने. पहिल्याच बॉल मध्ये ठोकलाय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6. षटकारानं मात्र या ठिकाणी सुरुवात केली आहे. आमचे डीजे मॅन भोजनाचा आस्वाद घेण्याकरिता गेलेत, थोडस बिझी आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिला तर ओव्हर पिच होता आणि काय जबरदस्त त्याचा भरपूर समाचार उचललाय वैभव सोहले या खेळाडूने. अगोदरच्या मॅच मध्ये सानिल नव्हते, परंतु या मॅच मध्ये आलेत. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येईल. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न यस होते, कारण एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये निश्चितच कदाचित त्यांचं नाव देखील घेतलं जाईल. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं ना, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्यांचा खेळ चांगला आहे ना, त्यांना मात्र प्राधान्य दिलंय. ओहो, आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगले लेंथ पूर्णपणे बीट झाले. अगदी चेंडू डॉट झाल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातेखंडामध्ये जाऊन विसावला. हा डॉट बॉल ही वापसी होताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक. ओहो, यावेळेस वेगवान बॉल सोडून दिला गेलाय, परंतु हा बॉल लीगल असणार आहे, कारण आपण पाहिला तर मग इष्ट्यांच्या वरून गेलाय. पंच बॅटिंग करणारे टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. लक्षात असू द्या, एक एक रिव्ह्यू आहे तुम्हाला. तो जर सक्सेस झाला तर तुम्ही पुन्हा घेऊ शकता, सक्सेस झाला तर तुम्ही घेऊ शकत नाही. आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी, म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू जो आहे तो गमावलाय. याच्या पुढे तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही बॅटिंग करत असताना, हे देखील लक्षात असू द्या. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे अजून एक रिव्ह्यू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त कमबॅक, परंतु वैभव सोहले थांबणार नाहीये. षटकार क्रमांक दुसरा त्याच्या बॅट मधनं येतोय. 6. दोन षटकाराने धावफलक पोहोचले गेले 12च्या घरामध्ये. पुढील बॉल. ओहो, ही लेंथ आपण पाहिले तर मग डाव्या स्टेजच्या बाहेरील पाहायला मिळाली. दोन षटकाराने धावफलक आपण पाहिला तर मग चांगल्या अग्रगण्य स्थितीमध्ये पाहायला मिळते. 13 धावा यावेळेस धावफलकावरती जोडल्या गेलेत. एक धाव अवांतरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेची प्लॅनिंग खूप चांगली केली गेली आहे. हे जे कॉन्सेप्ट या ठिकाणी तयार केलाय सह्याद्री स्पोर्ट बापाने या संघाने, खूप चांगला. ओहो, ये कौन सी गेंद थी. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधली सर्वात वेगळी ही डिलिव्हरी पाहायला मिळाली. सर्वात मोठा नो बॉल आणि रेड सिग्नल आलाय. फ्री हिटचा बॉल होता.
परंतु तो देखील आला आहे डॉट. जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 14. सुरुवात दोन्ही अँगल न जर आपण पाहिलं तर मग चांगली आहे हे देखील म्हणायला काही हरकत नाही, कारण दोन्ही संघाकडे जो खेळ सातत्याने आपण पाहिलाय तो अयोग्य जरूर पाहायला मिळाला. इथून आपण पाहिला तर मग प्रत्येक बॉलला रेड करण्याचा प्रयत्न वैभव सोहलेने पहिल्या षटकामध्ये केले. त्याच्यामध्ये आपण पाहिला तर मग दोन मोठे फटके त्यांच्या बॅटमधनं आले आणि काही डॉट चेंडू देखील हाताळलेत. म्हणूनच म्हटलं गेलं ना, ऑल दॅट लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोने नाही. इथे प्रत्येक बॉलला रेड करण्याचा प्रयत्न केला होता वैभव सोहलेनं, परंतु एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल. अमोल तलेकर आलेत ब्लॉकॉलमध्ये. चेंडूशी हाताळणी अंकेश त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडनं झाली चुकी. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. आलाय चौकार 4. काय जबरदस्त बॉलला रेट केलं आणि सुंदर स्ट्रोक मात्र अटेम्प्ट केला. महेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती. ओहो, डान्सिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला तर मग डिक्लेरेशन झोनच्या दिशेने निघून गेलाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं धाव फलक पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 20 आकड्यावरती. अगदी बॉलच्या मिरिट मध्ये येऊन हा स्ट्रोक मात्र खेळला होता. सुरुवातीला आपण पाहिलं हलकस स्टेप आउट झाले, त्याच्यानंतर आडवा बॅटनं या चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतलं. पुढील बॉल अखू टप्प्याची लेंथ यावेळेस आपण पाहिली तर मग ही चुकीच्या दिशेने पाहायला जरूर मिळाली आहे. वेग भन्नाट आहे परंतु दिशा देखील योग्य ठेवावी लागेल अमोल तलेकर या खेळाडूला. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. 16 मध्ये 46 रन बनवल्या. 1 बाउन्स फॉर द ओव्हर चा इशारा देखील आला यावेळेस. अजून एक मात्र वाईट बॉल. अव्हंतरच्या स्वरूपामध्ये धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जो तिसरा खेळाडू असतो ना, तो असतो मिस्टर एक्स्ट्रा. जर तुम्ही चुकी केली तर मग मिस्टर एक्स्ट्रा जो आहे तो मात्र पुढे येतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन चेंडूला खेळले गेलेत डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सुंदर फिल्डिंग मिळाली जाईल एक सिंगल. सिंगलने काय झाले तर मग स्ट्राइक जे आहे ते रोटेट झाले. यावेळी स्ट्राइक वरती येईल फलंदाज वैभव सोहले. त्याच्या बॅट मधनं आपण पाहिलेत आगीचे गोळे मैदानाच्या बाहेर जाताना. पुन्हा एकदा सज्ज होतील भम भम भोळे वैभव सोहले असंच म्हणावं लागेल. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी बॉडी डाऊन केली होती आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. तो आला गलट. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. अगदी बॅटरचा फुटवर ओळखलं होतं यावेळेस गोलंदाज अमोल तलेकरनं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये फिश केला. वेगवान बॉल, वेगवान बॉल. आणखी एक धाव एक्स्ट्राच्या सरमध्ये येईल. थोडीशी दिशा आहे ती भरकटली गेली. धाव फलक पोहोचलं गेलंय 24 आकड्यावरती. 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. वारंवार चुका या मैदानाच्या आतमध्ये केल्या जात आहेत अमोल तलेकरच्या माध्यमातून. धीम्या गतीने हा बॉल मात्र टाकला गेलाय आणि यावेळेस हा डॉट बॉल. व्हेरिएशन पाहायला मिळाले यावेळेस. अगोदरचे काही बॉल वेगाने टाकले, त्याच्यानंतर हा चेंडू आपण पाहिला तर मग थोड्या धीम्या गतीने फेकला आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे मॅटरचं माइंड आहे ना ते थोडस खाली होताना जरूर पाहायला मिळाला.
ओहो, यावेळेस अजून एक डॉट बॉल. ही आहे खासियत अमोल तलेकर या खेळाडूची. दोन्ही षटकांचा खेळ संपला आहे. धाव फलकावरती धावा 12च्या सरासरीने 24 आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र तिसरं षटक अजून सुद्धा बाकी आहे. 16 गोलचं षटक. निश्चितच आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला म्हटलं तर हाणामारीचं षटक. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ राहील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. घेऊ एक छोटासा आपण डीझल ब्रेक. डीझल मॅन महेंद्र पवार देखील सज्ज झालेत. यासाठी आम्ही पुन्हा एकदा थांबवतोय. नेक्स्ट मॅच अनाउन्समेंट आपण करू. एनसीसी नायगाव वर्सेस विरा 11 ठाणे या दोन संघामध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा स्फोट वाकीपाडा संघाला निश्चितच आमच्या आयोजकांचा संपर्क साधा. ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या देखील आपण पूर्ण करायच्या आहेत. स्लॉगवरचं षटक आहे. इथून थोडीशी जोखीम मात्र घ्यावी लागेल चांगले कार्य करण्यासाठी. म्हणूनच म्हटलं गेले ना, अ गुड डीड इज नेव्हर लॉस्ट. चांगले कार्य कधीही वाया जात नाहीये. इथून चांगले कर्म करावे लागतील, चांगले कार्य करावे लागतील. एक चांगले इनिंग पेश केली जाईल का? दोन्ही खेळाडूंचा उल्लेख जर आपण या ठिकाणी केला तर पूर्णपणे सेट झालेत. आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी 12 चेंडूंचा खेळ मात्र केलाय. पहिला बॉल समोरच्या दिशेने गोलंदाज आपण पाहतोय संजूच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न. 2 धावेतून मात्र पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पोहोचला जाईल 26च्या आकड्यामध्ये. कॉन्फिडन्स या ठिकाणी थोडासा वाढवावा लागेल. आत्मविश्वास जो आहे तो पणाला लावावा लागेल. सध्या तरी धावफलक पुढे नेण्याची कामगिरी जबाबदारी जी आहे ती स्वीकारावी लागेल महेश वारात या खेळाडूला. अखो टप्प्याची लेन ऑन साइडला उडवलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पार. आलाय मोक्याच्या क्षणी हा सुंदर दमदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार 4. तुम्हाला आमच्या जागा पाहिजे, आमचं आरक्षण पाहिजे. ही जनजगत जमीन आमची आहे, ही आमची देवा हा. तुम्हाला जागा काय मागे जाय कल्पना मिळेल. येऊन ते बघा तुमची डीजे वाल्यास माहिती काय बाबा वाजवलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर चौकार पेश केलाय. अखो टप्प्याची लेन पुन्हा एकदा सुंदर फटका जाईल एका टप्प्याने काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील आलाय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. म्हटलं गेले रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलते. या ठिकाणी आपण पाहिलं तर वेल बदलण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हलकासा आपण पाहिला तर बॅटरच्या बॉडीला टच झाला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव फलकावरती जोडलीच जाईल. एका धावेनं धाव फलक पोहोचलं गेलं. 35 आकड्यावरती अजून सुद्धा इथे आपण पाहिलं तर मग जवळजवळ 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. आता मात्र वैभव सोले स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. बंबम भोळे महादेवांचा आशीर्वाद आहे वैभव सोहलेला आणि त्याच्या बॅट मधून निघाले थे आगीचे गोले. चेंडू सीमा रेषा पार लॉंगॉनच्या बाहेर यावेळेस चेंडू पाहायला मिळतोय. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलक पोहोचले गेले 40
141 आकड्यावरती. शेवटचा बॉल, धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला उडवलाय. सानिल आहेत, चांगले फिल्डिंग झाले परंतु 2 धावा पूर्ण झालेत. 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 43 आकड्यावरती आणि जिंकण्याकरिता 44 धावा मात्र बनवावा लागतील जीवदान 11 बोलिंग या संघाला. नेक्स्ट मॅच एनसीसी नायगाव वर्सेस वीरा विहा 11 धाणीव या दोन संघामध्ये आणखी एक महत्वाची लढत आपण पाहणार आहोत. चला टॉस साठी या. चला धाणेव टीमचे संघनायक अभिनंदन आहे. संकेत तळेकर आमचे मित्र आहेत आणि निश्चितच त्यांना आपण टॉस बॉक्स मध्ये पाहू शकता. वीरा विहा 11 धाणेव संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. टॉसची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी करणार आहोत. चला आपण यायचं आहे, नाहीतर मग कदाचित पॅनलाइज केलं जाईल. झालेले आहेत. चला टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. 2 संघनायक जोडले गेलेत. छापाचा कॉल धाणेव टीम कडून आणि येतोय छापा. आपल्याकडे वेळ आहे 2 मिनिटं, आपण निश्चित चर्चा करू. टॉस जिंकला, डिसिजन काय आहे? फिल्डिंग. निश्चितच फिल्डिंग करण्याचा निर्णय घ्यायला थोडेसे लाजतात. संकेत, टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतला असता? मी पण फिल्डिंगच घेतली असती. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना साधारणतः 4 ओव्हर मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 50-40. आज खास करून निश्चितच जेव्हा पॉवर प्लेचं षटक असतं सुरुवातीची सलामीची जोडी खूप महत्वाची असते, कारण स्टार्ट जेव्हा चांगला होतो तेव्हा निश्चितच एंड देखील चांगला होतो. यावेळेस तुझी अपेक्षा कोणाकडून असेल की निश्चित त्याच्याकडनं चांगले स्टार्ट झाले पाहिजे? प्रफुल्ल विजय. निश्चितच प्रफुल्ल आणि जय यांच्यावरती तू विश्वास दर्शवलाय. आज संपूर्ण खेळाडू आहेत का टीम मध्ये? एक चांगली फाईट पाहायला मिळेल. या शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला देखील. मित्रांनो, हे होते 2 कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया आपण थोडक्यात जाणून घेतल्या. आता मात्र थेट जाणार आहोत आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपाडा, काजूपाड्याचा एक बुलंद आवाज मिस्टर जयेश चिंटुकले. हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया. जाऊया 44 धावांचं लक्ष पुन्हा एकदा. का पहिल्या मॅच मध्ये देखील 44 होत्या, या मॅच मध्ये देखील 44. अमोल समोर पहिलाच बॉल उडवलाय, तोडलाय, फोडलाय आणि चेंडूला नेऊन सोडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा फटका, षटकार. जय वर मात्र केलेलं आक्रमण, हल्ला तर होणारच आहे.
का एका बाजूने धाबा आल्यात ना दुसऱ्या बाजूने का नाही येऊ शकत. आमच्याकडे देखील तशी बॅटिंग आहे, आमच्याकडे देखील क्षमता आहे, आम्ही देखील हे करू शकतोय. दाखवून दिलंय पहिल्याच बॉलवर, इरादे स्पष्ट. पुन्हा एकदा सरळ चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. वारंवार दुसरा वार आणि हा डबल वार. एका टप्प्याने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय पार. षटकारानंतर आलेला हा दुसरा चौकार. जर बघा अशाच प्रकारचे फटके आले चौकार षटकार तर मग 9 बॉल मध्येच मॅच फिनिश होईल, 9 ते 10 बॉल मध्ये. परंतु नाही, तसं नाही होणार, कारण की सायक्रुपा टीम कमी नाहीये, कच्चे खेळाडू नाही आहेत. अनुभव आता सगळ्यांना मिळाला आहे. अमोलसाठी काहीतरी स्पेशल असेल आणि कदाचित पाहायला मिळेल, परंतु नाही. सध्या तरी इथे एकच आहे अमोल स्पेशल. हा मोठा धमाका पुन्हा एकदा मिड विकेटला फेकून दिले चेंडूला. अमोल नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. अमोल जी बैटिंग करतोय ना, सांगतोय ना, हमें बंदे उसके हम पे किसका जोर. उम्मीदों की किरण निकली है चारों ओर. इरादे है हौलादी, हिम्मत है हर कदम. आज इस मैदान में एक नया इतिहास लिखेंगे हम डेफिनेटली. आणि इतिहास तर रचण्याच्या अनुषंगाने सर खेळ होतोय ना मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे 3 चेंडू मध्येच तब्बल 16 धावा आणि दमखम दर्शवला गेलाय. अमोल तलेकर भरपूर क्रिकेट खेळतोय. नुसतं क्रिकेट नाही खेळत तर तो का क्रिकेट खेळतोय आणि कशासाठी खेळतोय तर त्याचं उदाहरण मात्र दिलंय. कारण की एक गाव एक संघाचं क्रिकेट खेळलं गेलंय. खुल्या गटाचं क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून भरपूर वेळा खेळलं गेलंय. जेव्हा अमोलचे आपण बघा ना की मग त्यांच्या इन्स्टा ID वर जा किंवा व्हॉट्सअप स्टेटस चेक करा. प्रत्येक आठवड्यामध्ये कुठल्या ना कुठल्या विभागामध्ये त्यांच्या हातामध्ये एक ट्रॉफीच्या सोबत एक त्यांचा सेल्फी असतो. का असतो? कारण की भरपूर क्रिकेट खेळत आहेत, भरपूर अनुभव आहे आणि त्यांनी दर्शवलाय. त्यावेळेला स्टीमा टाकला होता, स्लोअर बाउन्सरचा वापर केला. फिल्डर आहे, चुकी केली आणि त्या चुकीला मिळेल का माफी. मात्र चेंडू थांबलाय का पाहावं लागेल. नशीब होता की हा चेंडूने दिशा बदलली, दशा बदलली, अन्यथा इथे चौकाराची मोहर कन्फर्म होते. परंतु 2 धावा. माफक मोठी सुरुवातीची गरज आहे ना, ती मात्र इथे मिळवून दिली. बघा डोळ्याच्या समोर 4 मध्येच 18 आल्यात आणि ह्या 18 धावा म्हणजेच काय तर भरपूर मोठी ऊर्जा प्राप्त करून दिली आहे आणि भरपूर मोठा स्टार्ट. साईकृपा टीमला नक्कीच काहीतरी करावं लागेल, नाही केलं तर मग मॅच हातातून जाईल. समोरला उडवलाय पुन्हा एकदा फिल्डर आता आहे तिथे आणि इथे मात्र आपण बघितले विकेट मिळाली अमोलची आणि या मॅच मध्ये आता हा मोमेंटम बनू शकतोय. साई कृपा टीम कमबॅक करेल का? हा मॅच आपल्या बाजूने फिरवेल का? घडेल काय या उर्वरित पूर्णपणे संपूर्ण इनिंग मध्ये देखील पाहणार तत्पूर्वी जाऊ डीजेकडे. जैसे म्हटलं जातं कि वक्त से लड़कर जो नसीब बदलते इंसान वही जो अपनी तकदीर बदलते. आगे क्या होगा ये मत सोचो, बस चलते पड़ो अपने राहों पर. क्या पता आने वाला वक्त खुद ही तुम्हारी तस्वीर बदल दे. डेफिनेटली अमोलला माहिती होतं की विचार नाही करायचा आहे, माझा रस्ता मी शोधून काढेन आणि त्या रस्त्यावर निघेन. त्या रस्त्यावर निघला देखील होता, लेकिन तो मध्येच अडथळा एक आला अजयचा आणि तिथे कॅच पकडला, त्यामुळे खेळ समाप्त झाला. परंतु मॅचला ऑन करून ठेवलं. सानेल न्यू बॅटर इन. हा बॉल बघितला आपण तर वायडर लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. काय तर वाईट. धावफलक 19. बघा ज्याप्रमाणे हा स्टार्ट कन्वर्ट करून दिलाय ना, मोमेंटमला कॅरी करायचं आहे आणि त्यामुळेच आता सानेलकडे जबाबदारी असेल.
सनील सावरे एक चांगला मॅग्निफिसंट प्लेयर आहे, गेम चेंजर प्लेयर आहे. चांगला फटका खेचलाय, राज आहे तिकडे, चांगलं कलेक्शन त्यांचं झालंय, चेंडूची फेकी झाली आहे. ओ दुसऱ्या बाजूने ओ हो काहीतरी झालंय. ओ इथे धावा मिळतील. आता किती धावा आहेत ते देखील सांगतील पंच. 3 धावा. बघा एक सिली मिस्टेक, एक चुकी किती मागत पडू शकते आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला की धावा मिळाल्या. 3-3 टीमची टोटल पोहोचली आहे 22 या आकड्यावर. लक्ष 44 आणि पहिल्या षटकामध्ये आलेल्या 22 म्हणजेच काय अर्धा पल्ला मात्र एका षटकामध्ये गाठलाय. तर राहिलं काय आता 22 धावा ते येणाऱ्या 12 चेंडूमध्ये पूर्ण केल्या जातील की नाही, रोखल्या जातील, काय घडते प्रत्यक्षात पाहूया. पुन्हा वळूया डीजे कडे. वेलकम बॅक सगळ्यांचं. सह्याद्री ट्रॉफी 2025 तिसऱ्या दिवसामध्ये सहर्ष मनापासून स्वागत करतोय. स्वॅक्स से करेंगे सबका स्वागत. अगदी मॅच अगदी पण पाहिलं ना, एका बाजूने साईकृपा राजावली टीम, दुसऱ्या बाजूने अजिवतानी बोलिंग टीम. एक नायगाव पूर्व परिसरातील टीम तर एक वसई विभागातील टीम, विरार परिसरातील टीम पाहतोय आपण. विरार म्हणजे जवळजवळ बोलिंग आणि या बोलिंग संघाच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळतोय. ओव्हर नंबर 2 सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवर फटक्यामध्ये तितकी पॉवर नव्हती. लॉर फुलटॉस होता, कन्वर्ट करायचा होता स्ट्रोक, मात्र संदीपचा फटका फसला आणि संदीपला मात्र नक्कीच परतावं लागेल. आणि जिथे वैभवने मात्र मोमेंटमला कॅरी केलंय आणि विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलंय. जसं म्हणतात ना की बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. डेफिनेटली आपण बघितलंय की काय श्रम परिचय त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. इतके जर आपण बघितलं तर थोडंसं कठीण परिश्रम आता करावे लागतील, कारण की इथे मॅच मध्ये जे 2 विकेट आलेत ना, मोमेंटमला जी सुरुवात केली होती अमोल तलेकरने, त्या सुरुवातीला मोमेंटमला आपल्या बाजूने शिफ्ट करण्याची तयारी आहे आणि ती तयारी मात्र दर्शवली गेली नाही वैभव सोहळेने या बॉलिंग मध्ये. कारण की बघा आपल्या सोचनुसार आपल्या गोलंदाजीनुसार मात्र गोलंदाजी केली आणि जे प्रोटेक्शन होतं ना त्याचा फायदा देखील झाला. डिस्क्वालिफाय क्षेत्रामध्ये एक चांगला झेल देखील कलेक्ट केला. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. आकाश, परंतु हा फटका चांगला आहे, खास आहे. धावा मिळाल्यात तिथे बघा 1-2-3 धावा मिळवल्या आणि ह्या मोमेंटम मात्र दूर करतील आपल्यापासून. साईकृपा टीम कुठेतरी अग्रेशन दिसत आहेत. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग महेश वाराध्यानं आपण बघितला, त्यांना माहिती आहे की आपण ना ज्या प्रकारे एका बाजूने विकेट घेतोय, परंतु विकेट नुसतं घेणं कार्य नाही आहे, तर धाव गतीला थांबवणं सगळ्यात मोठं कार्य आहे. जर तुम्ही 1ला 2, 2ला 3 मध्ये कन्वर्ट करू देणार ना, तर मग समोरचा संघ काय शोधतोय तर एक मोमेंटम तो त्यांना प्राप्त होतोय आणि तो द्यायचा नाहीये म्हणून नाराज होत आहेत. वैभव ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण बघितले तर 2 चेंडू फेकलेत आणि 3 धावा. रडार मध्ये टक्कन उडवला, चांगला फटका आणि सरळ नेऊन जाईल 6 धावा. बघा या षटकाराने धाव फलक पोहोचलं गेलं 31च्या घरामध्ये, म्हणजेच काय 44चं लक्ष आहे आणि आता डोळ्याच्या समोर किती धावा असतील तर 13 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा उंचावून इथे रिस्क आहे, मोठा धोका. फिल्डर आले होते तिथे परंतु बॅलन्स बिघडलं होतं, परंतु सांगितलं नाही की पकडणार हा कॅच आणि आम्ही जिंकणार मॅच हे संकेत दिलेत, परंतु अजून सुद्धा आपण बघितलं मॅच मध्ये सगळं काही आहे आणि विकेट डाऊन झाले. सनीलजी परतावं लागेल डगआउटच्या दिशेने.
अरे आताच्या पोरी थंडा पेन पण माझत. एक थंड असेल खोमारी लागेल, 2-3 थंड आणतस तरी खोमारी लागते. थँक्यू. जसं म्हटलं जातं ना की हातातलं गेलं तरी कोणी नशिबातलं घेऊ शकत नाही, कारण की फुकटचं पुरत नाही आणि प्रामाणिक कष्टाचं हे कधीच संपत नाहीये. प्रामाणिक कष्ट येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 13 धाव्यांची गरज आहे. 8-13 ही मॅच पूर्णपणे खुली झालेली आहे. अजून सुद्धा मॅच अगदी पण बघितले ना तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या हातामध्ये आहे, म्हणजे दोन्ही टीमसाठी समान आहे. नवीन बॅटर मैदानाच्या हातामध्ये संजू ज्याने आपण पाहिलं होतं आणि अपटून टाकण्याचा प्रयत्न होता. धावा मात्र 2 मिळत आहेत. 2 मिळतील तरी देखील फायदा आहे असं म्हणू शकताय. 7 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 33 स्कोर बोर्ड आपण पाहतोय अगदी डोळ्याच्या समोर. ही मॅच आहे ना, या बॉलवर एक चांगला फटका, एक मॅक्सिमम पूर्णपणे बॅटिंग करणारी टीम म्हणजे मजबूत स्थितीमध्ये येईल. परंतु मनोज गवार हेच सांगतात की एक चेंडू नक्कीच तुम्हाला चांगला फेकायचा आहे, चांगली गोलंदाजी करायची आहे. मनोज गवार यांना अनुभवी खेळाडू म्हणून आपण या टीम मध्ये सातत्याने पाहिलंय आणि वैभवला देखील सल्ला दिलाय. उडवण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू चाललाय अगदी लॉंग लेगच्या दिशेने, परंतु डिक्लेरेशन झोन आहे तिथे. धावा मिळतील 2. या 2 ने मात्र आपण बघितलं धाव फलक पुढे सरकला गेलाय. 35 च्या घरामध्ये, म्हणजेच काय येणारे चेंडू 6 आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. नक्कीच ही गरज आपण पाहिली तर मग कशा प्रकारे पुरवली जाते, कशा प्रकारे हा सामना मात्र रंगला जाते प्रत्यक्षात ते देखील पाहूया. जाऊया टीचेकडे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या दिशेने. एक रंगतदार रोचकदार रोमहर्षक मुकाबला प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय. बघा 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कोणता संघ जिंकेल आपण सांगू शकत नाहीये, कारण की क्रिकेटच्या पटलावर आपण अनेक वेळा पाहिलंय जिंकणारा संघ पराभवाच्या छायेत जातोय, पराभवाच्या छायेतला संघ विजयाच्या दिशेने निघून जातोय. म्हणजे क्रिकेट हे असंच खेळ आहे, हसत्याला रडवतोय आणि रडवणारा हसवतोय. परंतु इथे कोण हसणार, कोण रडणार, कोण जिंकणार आणि कोण पराभवाच्या छायेत जाणार. पहिला चेंडू धीरज बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू बघितला आपण तर हा आहे वाईड, म्हणजे मॅच आहे इथे टाईट हे सांगू इच्छितो. 6 चेंडू आणि 8. काहीतरी सल्ला मशवरा केला जातोय आपस मध्ये. 2 बॅटर एकमेकांना काहीतरी नक्कीच सल्ले देत आहेत. त्यानंतर विकेट किपर महेशने देखील धीरजला दिलेला सल्ला. भरेल का मग गल्ला? 5 जवळजवळ 6 आणि 8, कारण की एक वाईड आलाय पहिला. वळवण्याचा प्रयत्न इनारेज विकेट किपरच्या हातामध्ये, महेशच्या हातामध्ये झेल पकडला गेलाय. बघा पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय की इथे आता सिच्युएशन काय निर्माण झालंय. तर येणारे 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. कमरिया कमरिया करेला पालप लॉलीपॉप लागेलू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करूया. अगदी रोमहर्षक मॅच मध्ये आपण नजर टाकूया. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जसं म्हटलं जातंय ना की काम ऐसा करो की नाम बन जाए और नाम ऐसा करो की काम बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर कोई यूं ही, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो
ये सबके लिए एक मिसाल बन जाए. डेफिनेटली एक मिसाल भरी पारी खेळावी लागेल, कारण की एखादा चांगला फटका पण पाहिला ना तर मग मॅचची कहाणी पूर्णपणे पलटून टाकू शकताय. परंतु तितकं सोपं होईल का पाहूया आपण, कारण की नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर पंकज वाडे 6व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेत. चांगला फटका, परंतु पॉइंटला खेळाडू त्यांच्या हातामध्ये झेल. समाप्त झालाय पंकजचा देखील खेळ. बघा ही मॅच कशा प्रकारे बदलताना आपल्याला पाहायला मिळाले, कधी इकडे कधी तिकडे. पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करणारी टीम होती, परंतु आता शेवटच्या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर फिल्डिंग करणारी टीम आहे. परंतु ही मॅच अजून सुद्धा ऑन आहे. मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा हा थरारक क्षण. पुन्हा एकदा जाऊया डीजे कडे. काय जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे आता चेंडू अगदी आपण बघितले तर 4 आणि 4 मध्ये 8, 4-8 ची सिच्युएशन. आता ह्या सिच्युएशन वर नक्कीच मात कोण करणार आहे. अतिशय क्रिटिकल नाजूक कंडिशन मध्ये येत असताना पाहायला मिळते मॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. वैभव नाईक बॅटिंग करण्यासाठी. वैभवशाली खेळ करावा लागेल. हॅट्रिक बॉल पाहायला मिळाला होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडूची फेकी मात्र आपण पाहिले तर त्वरित मात्र केली आहे. सिंगलच मात्र मी आले आणि त्यामुळे आता असं दिसून येत आहे की कुठेतरी मग डॉमिनेट केले. बघा पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या. म्हणजे क्रिकेट असतं ना बघा, तुम्ही एका ओव्हर मध्ये 22 काय 24 पण धावा घेऊ शकता, परंतु कधी कधी असं होतं ना की 6 मध्ये 6 पण होऊ शकत नाहीये. आणि आता येणारी चेंडू अगदी आपण बघितले तर 3-7 धाव्यांची गरज. नक्कीच पावर नाहीये फटक्यामध्ये, परंतु एक धाव मिळेल. दुसरा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. चेंडूची फेकी येईल का? आली आहे आणि फलंदाज अडचणीमध्ये आला. इथे नाराज होताना पाहायला मिळाले. रनआउटच्या स्वरूपात धक्का लागलाय. मॅच फसले आता जीवदानी पोलीस टीम साठी. आणि अगदी आपण बघितलं तर ज्या प्रकारे परतावं लागेल वैभवला, आणि इथे मात्र आता हृदयाचे ठोके वाढलेत. ती सुरेखा कोणाला पडलेली माहिती नाही, परंतु मॅच मैदानामध्ये फसलेली आहे ती आम्हाला दिसते. सध्या तरी जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब मात्र सिच्युएशन निर्माण झालाय, कारण की ज्या कंडिशन मधून इथे सुरुवातीला बघा ना की 22 ची सुरुवात बघा आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये 6 मध्ये तेव्हा, कारण की काय होतं की अमोलची जी विकेट होती ना, मी आधीच म्हटलं होती ही मोमेंटम देऊन जाईल टीमला. मोमेंटम पकडलाय. 6 धाव्यांची गरज आहे. येणारे चेंडू अगदी आपण बघितले तर 2-6 एक मोठा फटका मॅच फिनिश होऊ शकते. आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय. नियंत्रण किती आहे? नियंत्रण आहे की नाही? नाही आहे. इथे नियंत्रण चुकलंय. म्हणजेच बघितलं आपण तर इथे मॅच पुन्हा एकदा म्हणजे बॅटिंग करण्यासाठी करणाऱ्या टीम साठी सोपी झाली का? कारण ते एक सिंगल एक चौकार. म्हणजेच काय तर आता एकच निर्धार, एकच विचार, एकच फटका म्हणजे प्रहार. हा चेंडू पाहिला आपण. डिक्लेरेशन 2 धावा मिळतील. अजून सुद्धा पाहिली आपण तर गेम आहे. गेम आहे इकडे, कारण की 3 धाव्यांची गरज आहे. एक चेंडू 3 धावा. आणि नक्कीच आपण पाहू शकतो आणि म्हणू शकतोय की आता आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. आणि कोणाची होईल या मॅच मध्ये आणि या मैदानामध्ये हवा, कारण की एक चेंडू आणि 3 धावा. काय म्हणतोस भावा? बघूया नक्की कोणता संघ जिंकेल. आज जबरदस्त ऊर्जा रोमांच निर्माण झालाय आणि जशी अपेक्षा आहे ना प्रेक्षकांना देखील तसाच मॅच पाहायला मिळेल. एक चेंडू 3 धावा. आणि जसं म्हटलं जाते ना की फिक्रे क्यों करते हो, फिक्रे से क्या होता है, रख भरोसा अपने आप पर, दिखा दे जमानो की दोस्त मैं खड़ा हूं तो फिर क्या होता है. 1-3 पाहू शकते आपण. स्ट्राइक एंड कडे फलंदाज. स्लॉक केलाय, स्लॉक केलाय, स्लॉक केलाय. परंतु काय झालंय इथे पंचांनी इशारा षटकार दिलाय आणि सामना मात्र आपण बघितला षटकार आलाय, तर मग जीवदानी बॉलिंग जिंकलाय.
झाडाला लागला तर षटकार आहे असं नक्कीच सांगितलं जात आहे आयोजकांच्या माध्यमातून आणि तोच षटकार आलाय आणि सामना जिंकलाय. पराभवाच्या छायेतून मात्र आपण बघितलं तर सामना जिंकला गेला. स्लॉकचा फटका अगदी आपण बघितला आणि इथे आपण पाहिलं तर मग शिवदानी बॉलिंग टीम विजय झालाय. डेफिनेटली अगदी पण बघितलं तर झाडावर लागलेला फटका पाहायला मिळाला, बॉल पाहायला मिळाला आणि तिथेच मात्र षटकार घोषित केला जातो आणि ती बाउंड्री आहे लक्षात असू द्या आणि हे आम्हाला आयोजकांनी देखील सांगितलंय आणि ते मग सामना जिंकला गेला. एक जबरदस्त रोमहर्षक मुकाबल्यामध्ये विजय संपादन केलाय जीवदानी बॉलिंग टीमने. अभिनंदन जीवदानी बॉलिंग टीम. आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी मात्र अगदी आपण बघितला तर